Audio Jungle. Audio Jungle. ऋतू बदलत जातात रसिक हो, दिवस उजाडतो आणि मावळतो, सागरालाही येत राहते भरती आणि ओहोटी. फक्त बदलत नाही ती माणसांमाणसांमधील अनमोल अशी नाती. आणि ह्याच अनमोल अशा नात्यांची जोपासना करत माननीय प्राध्यापक राजेंद्रजी सोनवणे उर्फ कवी वादळकार म्हणजेच नक्षत्राचं देणं काव्यमनचे संस्थापक अध्यक्ष यांनी ह्या हृदयीचे भाव तुमच्या हृदयी अर्पित केले. अगदी बोलताना त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये एक मर्म होता. आणि मभांचं एक खूप सुंदर मभांच्या पंक्ती आहेत. अनेक कार्यक्रम मभांचे बघितले, लहानपणापासून त्यांना वाचलं, त्यांना अभ्यासलं, तेव्हा मनोमनी असं वाटू लागलं मम्हा म्हणतात ते आता कविवर्य राजेंद्रजी सोनवणे यांना अगदी समर्पक होत आहे की मागणी आहे नभातील तारकांची, वाढवा उंची स्वतःच्या अक्षरांची. मी मलाच सांगत होतो, मी मलाच ऐकत होतो, मी माझ्या एकांताशी एकटाच बोलत होतो. आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही आणि मी माझ्याच एकांताशी मी एकटाच बोलत होतो. असं हे मभांचं सुंदर अशा काव्यपंक्ती राजेंद्रजी सोनवणे यांना समर्पित करते. आणि ज्यांची ती तळमळ होती, मी मंचाला पण सांगू इच्छिते, त्यांची तळमळ आहे अगदी शून्यातून कवीला विश्व निर्माण करायचंय. कारण की आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे कवेत हे विश्व महान आहे. अहो कधी सुखासाठी हसावं लागतं, कधी रडावं लागतं आणि सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. खूप खूप अभिनंदन माननीय राजेंद्रजी सोनवणे सर. यानंतर आपल्या या मंचावर उपस्थित असणारे माननीय माजी स्वागताध्यक्ष शांतारामजी कारंडे सर आलेले आहेत. त्यांचंही नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे खूप खूप मनपूर्वक स्वागत. मी माननीय राजेंद्रजी सोनवणे सर यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. या अखिल भारतीय 8व्या महाकाव्य नक्षत्र महाकाव्य संमेलन 2025 मध्ये त्यांचं स्वागत करावा, सन्मान करावा. व त्याचबरोबर वेळेचं भान ठेवता मी माननीय ग्रामगीताचार्य महाराष्ट्र राज्य समन्वयक माननीय बंडोपंतजी बोडेकर सर यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर यावं. सर येत आहेत तोपर्यंत आपण यावं. सर येतील तोपर्यंत माननीय राजेंद्रजी सोनवणे सर यांना विनंती करते की आपण माननीय शांतारामजी कारंडे सर यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, एक आनंद व्यक्त करावा. या 8व्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनामध्ये त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत. खूप खूप अभिनंदन आहे सर तुमचं. व मी माननीय बंडोपंत बोडेकर सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हो, नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विचारपीठावर आसन असतं. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आदरणीय म.भा. चव्हाण सर, मुंबईहून आलेले आदरणीय कारंडे सर, अलका नाईक मॅडम आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर श्वेता राठोड मॅडम चिंचवडच्या. हे 8वं संमेलन आहे आणि नक्षत्राचं देणं काव्यमंचाने संमेलनाची ही परंपरा सुरू केली आहे. याकरता
की महाराष्ट्रातले असे अनेक दुर्गम भागातले जे काही जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यातून मी आलेलो आहोत, त्या जिल्ह्याच्या कवी लोकांना जोडण्याचं काम या काव्यमंचाने आजवर केलेलं आहे. संस्थापक वादळकार राजेंद्र सोनवणे सरांनी गेल्या 25 वर्षाचा आढावा आपल्यासमोर प्रस्तुत केला, लेखाजोखा प्रस्तुत केला, आपण सर्वांनी ऐकला. ज्या तळमळीतून हा मंच तयार झाला, जुन्नरपासून तर पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून अनेक गावापर्यंत संमेलन त्यांनी घेतले. पुण्या नागपूरजवळ एक कडमेश्वर एक तालुका स्थळ आहे, त्याही ठिकाणी एक संमेलन झालं. त्या संमेलनाला मी उपस्थित होतो 2 दिवस. त्यामुळे अनेकांना त्यांनी जोडलं. उद्देश एवढाच होता की गाव खेड्यात राहणारे जे काही कवी आहेत त्यांची प्रतिभा महाराष्ट्रातल्या इतर कवींना सुद्धा कळली पाहिजे, त्यांच्याही कविता कुठे अभ्यासक्रमात लागल्या पाहिजे आणि कवी लोक म्हणून एकत्र आले पाहिजे. म्हणून कवी काव्य हा एकमेव विषय घेऊन महाराष्ट्रात काम करणारा हे मंच आहे नक्षत्राचं देणं काव्य मंच. त्याचे अध्यक्ष आहे सोनवणे सर. जोरदार टाळ्यावली त्यांच्यासाठी. इथले काम करणं सोपं नाही आहे. गेले 25 वर्षापासून हा माणूस राबतो आहे. मी स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे संमेलन घेतो. आता आमचं संमेलन तेलंगणा स्टेटमध्ये झालं. 19 संमेलन झाले. त्यातल्या 2 संमेलन हे उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये संमेलन घेतलं कोरपड तालुक्यामध्ये. भारोशाला त्या ठिकाणी आले होते, ऊर्जानगरला आले होते. एसटीने प्रवास करून इतक्या दूर तेपर्यंत आलेत. उद्देश एवढाच आहे की जे जे लहान सहान कवी आहेत त्यांच्या ज्या प्रतिभा आहेत त्या जाणून घेणे, त्यांना स्थान देणे, त्यांच्या कार्याचं कौतुक करणे, आता अलीकडे त्यांची पुस्तकं प्रकाशित करणे, या पद्धतीने जी झेप घेतली या संस्थेने ही मोठी आहे, कौतुकास्पद आहे. अगदी कमी पैशामध्ये चांगली दर्जेदार पुस्तकं काढण्याचं काम नक्षत्राचं देणं काव्यमंच करते आहे. आणि मी तर अनेकांना सांगतो, अरे बाबा पुण्याला आपला कोण नातेवाईक आहे का तुझा? तर म्हणते नाही. कोणी भाऊ आहे का? नाही. मग तुला कविता करायला म्हणायला कोण बोलवणार? बा सादर करण्याला कोणतं स्थान आहे का? कोणतं स्थान? तर म्हणलं आमचा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे राजेंद्र सोनवणे. भेट तुला, त्यांना भेट, तुला संधी मिळेल, तुला सन्मान होईल, तुझं नाव सर्व दूर जाईल. पण जा तिथपर्यंत लोकांनाही जोड, अनेकांना घेऊन जा आणि या परिवारात सामील हो, तुला एक वेगळं समाधान लावेल. हे आहे काव्यमंच. अलीकडे मराठी भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषा म्हणून पुढे आली. हे आपोआप आली का? नाही. गेल्या असे 25 वर्षापासून अशा संस्थांनी जे काम केलं, सातत्याने काम केलं, कवी लोकांना जोडण्याचं काम केलं, म्हणून शासन स्तरावर नोंद झाली या गोष्टीची. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला आहे याचं कारण हे या प्रकारचे संस्था महाराष्ट्रात काम करत आहेत. आणि या संस्थेला जे जुडलेले आपण सगळे लोक आहेत त्या सर्वांचं सहभाग, त्याचं कार्य, योगदान हे महत्त्वाचं आहे. म्हणून तो दर्जा मिळाला. आता ते संवर्धन करणं तुमच्या आपल्या हाती आहे. हे कसं करायचं हे आता सांगितलं सरांनी. त्याच्यातला हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नक्षत्र महाकाव्य संमेलन. त्याने अनेक उपक्रम राबवले. ते फोकस स्टडीला जे निसर्गामध्ये निसर्गात सानिध्यात जाऊन कविता सादर करणे, निसर्गात जाऊन रमणे. आता घरी जर भांडण झालं तर नाराज होतो आपण, मग आपल्या जवळ कोणाचा निसर्ग आहे म्हणून निसर्गात जा, थोडंसं कविता लिहा, समाधान वाटेल, पुन्हा घरी या, चांगलं बोला, झाला विषय खतम झाला. तिलाही वाटलं बा कुठं जाऊन आला, फिरून आला, तिला घेऊन जर निसर्गामध्ये तिला कविता लिहायला लावा, ती भांडत नाही करणार. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कवी मंडळींनी जुळावं या कामासाठी. हे आपला मंच आहे, सर्वांचा मंच आहे. आणि म्हणून संख्येने आपण कमी आहे म्हणून नाराज होऊ नका. तुम्ही महत्त्वाचे आहेत. काही कवी येत आहेत, ते प्रवासामध्ये आहेत, अंतर दूर आहे ना. आम्ही कालच निघालो, आज सकाळी पोहोचलो, आणि त्यांना सुद्धा किती त्रास होतो, त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून सातत्याने तुम्ही या मंचाच्या अनेक उपक्रमात जोडले गेले पाहिजेत. त्यांनी आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुरू केलेलं आहे. देशभर तुम्हाला संधी मिळणार आहे फिरण्याची सुद्धा, त्यातही तुम्ही सहभागी व्हा. आणि हे जे 8वं संमेलन होणार आहे, म्हणजे होत आहे, सुरू झालेलं आहे, याचे अध्यक्ष म्हणून आदरणीय चव्हाण सरांची निवड झाली. एक ज्येष्ठ साहित्यिकांना संधी मिळाली.
त्याचं जोरदार आपण टाळ्या वाजवून अभिनंदन त्यांचं आपण करूया. प्राध्यापक उन्मेष शेकडे सर लातूरचे आहेत. त्यांचे 10 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रह आहे सगळे. त्या सगळ्या त्यापैकी एका काव्यसंग्रहाला माझी प्रस्तावना आहे. सरांनी ते पाठवले, सगळ्या कविता वाचल्या. अतिशय दर्जेदार कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून असं लेखन सातत्याने आपण करावं. आणि मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्याचा मी लहानसा अभ्यासक आहे. महाराज सुंदर लिहितात. हर आदमी है कवि जीवन बनाता काव्य से, हर आदमी है कवि जीवन बनाता काव्य से, जैसी निगा वैसी ही वे सव्य से या अपसव्य से. याचा अर्थ असा, प्रत्येक व्यक्ती कवी होऊ शकतो, पण त्याने लिहिलं पाहिजे. लिहिण्याकरता पहिलं ऐकलं पाहिजे, ऐकण्यासाठी जुळलं पाहिजे, सामील झालं पाहिजे परिवारामध्ये, तेव्हा तो लिहू शकेल. आणि म्हणून त्या वातावरणात जर राहिलं तर एक प्रकारचं त्याच्यावर संस्कार होतात लिहिण्याचे आणि तो लिहू शकतो. आणि म्हणून हे चांगलं मंच आपल्या हाताशी आहे. मबा चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये हे 2 दिवस संमेलन चालणार आहे, आज आणि उद्या. यांचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडनंही लिहिण्याच्या काही ट्रिक्स आहेत, जे काही स्किल्स आहेत ते आपण शिकून घ्यावं. आणि आपण कवी म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. कारण सर बोलले, वादळकर सर बोलले की आमचे जेव्हा संमेलनं असतात, महाकाव्य संमेलनं असतात, कुठली मैफिल असते, तेव्हा पाहणी येते. ही गोष्ट खरी आहे. कुठलेही काम जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे करता, ते बुद्धांचं वाक्य पण माझं नाही, तर तेव्हा निसर्ग साथीला असतो, निसर्ग साथीला असतो. गुरुकुंज मोझरी आश्रममध्ये जेव्हा राष्ट्रसंतांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो, त्या सकाळी पाऊस येतो. ऑक्टोबरमध्ये नेमकं त्या दिवशी सकाळी पाऊस येतो. असं आकाशामध्ये ढग जमा होतात आणि पाऊस पडतो. नंतर पुन्हा काय होऊन जातं. कुठलंही काम तुम्ही प्रामाणिकपणे जे हाती घेतलंय, तर ते काम प्रामाणिकपणे करा. निसर्ग साथ मिळते, मग लोक आपोआप साथीला येतात. सुंदर सूत्रसंचालन करणार आमच्या भगिनी श्वेता मॅडम, टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. गेल्या 25 वर्षापासून ते संचलन करतात. त्यांना त्यांच्या कानात सांगितलं की तुमचे पुस्तक येऊ द्या, किती ठिकाणी संचलन केलं ते तुम्ही विसरून जा. मग पुढे 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 का होते, मग आपले जे आहेत ते कमी होते सेल्स मेंदूमध्ये. मग आठवत नाही, अरे हां मी तिथे गेली होती बरं, म्हणून ते लिहा. म्हणून जे आता आठवते ते आता संधी आहे, तुम्ही लिहित चला. आणि ज्या ज्या नोंदी ठेवा, त्या नोंदी अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि शेवटच्या उत्तरार्धामध्ये त्या नोंदी पाहताना जो वेगळा आनंद आपल्याला मिळणार. आपण कधी राहू, काही लोक राहणार, काही निघून जाणार. चांगले चांगले कवी मित्र मंडळी आपल्याला कोरोना काळात सोडून गेले. काही ठसर मारत मला नाही यायचं आहे, माझा वेगळा मंच काढला, ती मेले भेटली कोरोनामध्ये. ठसर काही कामाची नाही आहे, काही राहतच नाही, ते फार खतम होऊन जातो आपण. आणि म्हणून मनातला राग, द्वेष, लोभ, मत्सर हे संपण्यासाठीच ते काव्यमंच आहे. आणि म्हणून आपण याची जुळलं पाहिजे. आणि म्हणून नाविन्यता, स्किल, कौशल्य हे आपल्यात यावं, याकरता प्रत्येकाची कविता आपण ऐकावी, आपणही लिहून पाहावी. एक चांगलं प्रॅक्टिकल उद्या तुम्हाला ते करून घेणार आहे, त्याचाही आपण लाभ घ्यावा. अगदी कमी वेळात मी म्हणजे कारण वेळ समोर चाललेली आहे. आणि म्हणून मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून आदरणीय चव्हाण सरांचं कौतुक करतो. आपले वादळकरांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या धडपडीमध्ये अनेक आजार असताना सुद्धा तुम्ही फोन करून सगळ्यांना बोलावून घेतलं आणि आम्ही सगळ्यांची सेवा केली, सोय केली. त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरंच व्यक्त होण्यासाठी शब्दशक्तीचा झंकार हवा, तेव्हाच विचारशक्तीच्या हुंकारातून असा साफल्याचा ओंकार निर्माण होतो. आणि खरंच कविता म्हणजे कवी जीवनाचे पहिले पान, कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान, कविता म्हणजे मनचक्षूचे प्रतिबिंब आणि कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंब. आणि हा उगवणारा सूर्यबिंब प्रत्येक वक्त्याच्या कृतीतून आणि बोलण्यातून आपल्या रसिक श्रोत्यांच्या तनामनामध्ये बिंबतोय. हे खरंच या 8व्या महाकाव्य संमेलनाचं मोठं एक आपल्याला मिळणारं एक गुपित आहे आणि आनंद आहे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी
माननीय स्वानंद संस्था महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा उपप्राचार्या माननीय प्राध्यापिका सुरेखा कटार या मॅडम आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण मंचावर यावं व मंचावर स्थानापन्न व्हावं. माननीय प्राध्यापिका सुरेखा कटार या मॅडम ज्या ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय जैन उपाध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण मंचावर यावं. त्याचप्रमाणे मी माननीय सोनवणे सरांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. 8व्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन 2025 मध्ये माननीय प्राध्यापिका सुरेखा कटारिया यांचा सन्मान होत आहे, सत्कार होत आहे, ज्यांनी जैन समाजातीलच नव्हे परंतु वेगवेगळ्या समाजातील 2 ते 3 हजार महिलांना मंच देण्याचं काम स्वानंद महिला संस्थेतर्फे केलेलं आहे. आणि गेली 16 वर्ष अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन त्या भरवतात. खूप खूप अभिनंदन आहे तुमचं. मी मॅडमला विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर मी माननीय शांतारामजी कारंडे सर जे आपले माजी स्वागताध्यक्ष होते, मी त्यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय शांतारामजी कारंडे सर. नक्षत्रांचं देणं काव्य मंच या संस्थेच्या माध्यमातून 8वे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व कविवर्य तसंच महासंमेलनाचे संमेलन अध्यक्ष माबा चव्हाण सर, संस्थापक व अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर आणि इतर मान्यवर कविवर्य आणि कवयित्री. खरं तर मला असं वाटलं की मी मुंबईमधून 6ला निघालो, 6:30 सव्वासाच्या आसपास 10-11पर्यंत पोहोचेल, परंतु ट्रॅफिकमुळे मला उशीर झाला आणि इथे आल्यानंतर समजलं की कार्यक्रम पण थोडा उशिरा सुरू झालेला आहे. आल्यानंतर प्रस्तावना ऐकली. या नक्षत्रांचं देणं काव्य मंचचा मी सोनवणे सरांचा सहकारी आहे गेली 24 वर्ष. मी 25 वर्षही बोलू शकलो असतो, पण जे आहे ते सांगतो, कारण त्यांनी 1 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. आणि मग माझे मावस बंधू जे पत्रकार आहेत त्यांनी सांगितलं की अरे तू एवढ्या चांगल्या कविता लिहितो, यांना भेट. जर आता बोडेकर साहेबांनी जे सांगितलं तसाच तो किस्सा माझ्या बाबतीत झालेला. आणि मला या ठिकाणी अभिमान वाटतो की मी इतर क्षेत्रात कार्यरत आहे, राजकीय असेल आणि अनेक सामाजिक संस्था असेल, परंतु माझ्यातला कवीला खरा एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम राजेंद्र सोनवणे सरांनी केले आणि मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील. खरं तर मी एका पक्षाचा राजकीय नेता पण आहे. मी इलेक्शन लढवलेलं आहे, मी आमदारकी लढवली, कॉर्पोरेशन लढवले. तो भाग आहे तो आपण निवडून नाही आलो म्हणून इकडे वेळ देऊ शकलो. विषय असा आहे की या माणसाने माझ्यासारखी अनेक माणसं घडवली आणि म्हणून माझं या माणसावर खूप प्रेम आहे. मला खरं तर आज खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता, फॅमिली कार्यक्रम होता आहे. मलाही लवकर जावं लागणार, मी त्यांची परवानगी घेईन. तरीही मी मिसेस बरोबर भांडून फक्त वादळकरांसाठी, लक्षात घ्या माझं प्रेम, मी मिसेस बरोबर भांडून, ती बोलली माझ्या फॅमिलीचा असलं तुम्ही वेळ काढत नाही. म्हणलं मी येणार पण मला पुण्याला जाणं गरजेचं आहे. पण मला वाईट वाटतं की ट्रॅफिक एवढं होतं, मला यायला उशीर झाला. हरकत नाही, या व्यक्तीबद्दल मला एवढं सांगायचं आहे. आणि मी कौतुक का करतो, कारण याची वाटचाल, या मित्राची, मोठ्या भावाची म्हणा, याची वाटचाल मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे, तळमळ पाहिलेली आहे, चिकाटी पाहिलेली आहे. एखादा कार्यक्रम आम्ही घेतो ना, वर्षातून एखादा कार्यक्रम, तरी आम्हाला असं वाटतं की आपण खूप मोठं काहीतरी केलं. ही व्यक्ती दर 2 महिन्यांनी काहीतरी कार्यक्रम असतोच. मग व्हॉट्सअपला बघायचं, व्हॉट्सअपला येतं, किंवा 5 रुपयाचं स्टॅम्प तिकीट लावलेलं ते पत्र येतं माझ्या घरी. म्हणजे ही तळमळ आहे ना, मी स्वतः जवळून पाहिलेली आहे. आणि एखाद्या गोष्टीला एवढं तन मन धनाने आणि 24/7 वाहून घेणं, तुम्हाला सेल्यूट करतो मी. सोनवणे सर, तुम्ही कवी वादळ करा ना, तुम्ही आमच्या लोकांमध्ये सुद्धा, मनांमध्ये सुद्धा वादळ निर्माण केलेले आहे. आणि जेव्हा केव्हा आम्हाला कविता लिहायची इच्छा असेल, तसं आजकाल मी जर दिवसातून 1-2 कविता, मी शीघ्र कवी आहे आणि मी कधी खाडाखोड करत नाही, त्यांना माहीत आहे.
मी एकदा सुरू केली की कविता संपून बाजूला होतो. हे वैशिष्ट्य आहे, मोठेपणा नाही, ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळे जेव्हा कधी लिहायचं असेल तेव्हा फक्त राजेंद्र सोनवणेंना एक फोन करायचा, बोलायचं. बोलता बोलता काहीतरी सुचतं, फोन ठेवला की कविता होते. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. तसंच या कार्यक्रमासाठी मंत्र्यांना भेटायचं असेल, आता दुर्दैवाने मंत्री आलेले किंवा काय असेल त्यांचं कारण, आणि तुम्ही त्याची काळजी करू नका. या ठिकाणी समजा 10,000 लोक आले असते आणि त्यातले 9,999 लोक नुसते ठोंग्यासारखे बसले असते, एखादा आमच्यासारखा कवी असतात, तर त्या 10,000ला अर्थ नाही. हे जेवढे आहेत ते लाखोंच्या घरात आहे असं समजायचं. तुम्ही बोललात मगाशी अख्खा महाराष्ट्र आहे, मी म्हणजे मुंबई. आता तुमचं हे नक्षत्रांचं देणं मुंबईमध्ये कसं वादळासारखं करतो बघा. फक्त असंच आपल्याला करायचंय. किती मला आहे ना त्या क्वांटिटीवर जायचं नाहीये सर, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊच नका. क्वांटिटी डझंट मॅटर, क्वालिटी. आज शांताराम कांगणे सारखा एक कवी घडवण्याचं भाग्य यांना लाभलेलं आहे. ठीक आहे, आम्ही कविता लिहितो, आमच्यात ते गुण आहेत किंवा प्रत्येकात असतात. माझं तर प्रामाणिक मत आहे, जो माणूस बोलू शकतो, जो माणूस बुद्धीने विचार करू शकतो, जो माणूस पाहू शकतो, तो प्रत्येक जण कविता लिहू शकतो. फक्त विषय असा आहे, कुणाला स्पार्क लगेच होतं, कुणाचा स्पार्क व्हायला वेळ लागतो. काही लोकांना 60 वर्ष झाल्यानंतर कळतं की मी कवी आहे म्हणून. काही लोकांना 6 वर्षात असताना कळतं की कवी, काहीतरी छोटे मोठे कविता लिहितात. म्हणजे हा भाग आहे. परंतु जर विचार केला, मी तुम्हाला सुद्धा चॅलेंज देऊ शकतो की तुम्ही एक विचार करा, कुठल्या तरी एक भावनेमध्ये गुंता आणि डीपली विचार करा. डीपली 100% तुम्हाला कविता. आमच्या आठवले साहेबांना कविता सुचतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे. माझे खूप चांगले मित्र, ते मित्र म्हणतात ती खूप मोठी व्यक्ती आहे, पण तरी पण माझे संबंध घरच्यासारखे आहेत म्हणून मी बिनधास्त बोलू शकतो. आठवले सर पण मला मुलासारखं मानतात. खूप गुणवान व्यक्ती आहे, पण कवी आहे. मला एकदा ते एक वाक्य बोलले, मला बोललं ते कारण इकडे तुम्हाला माहिती आहे का काय. बोल काय, मला कोण केंद्रीय मंत्री बनतं ना त्याचं मला काय वाटत नाही. मला कवी बोललं की बरं वाटतं. काय वाटत, केंद्रीय मंत्री म्हणल्यानंतर त्याला काय वाटत नाही, पण त्यांना बोला ना आठवले साहेब तुम्ही कवी आहात की त्यांना बरं वाटतं. मग हे बघा ना, असं आहे. आणि मला पण तसंच आहे. मी लेखक पण आहे, संपादक. मी आर्टिकल 1200पेक्षा जास्त लिहिले. माझे कविता संग्रह तर आहेतच, कवी आहे म्हणून ते बाजूला ठेवू जरा. परंतु इतर क्षेत्रातही मी कार्यरत आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, मी व्यावसायिक आहे, बिल्डर आहे, आर्किटेक्ट आहे. पण ज्यावेळी मी एक कविता लिहितो ना तेव्हा मला काहीतरी लाखो रुपयाची डिपॉझिट झाल्यासारखं वाटतं अकाउंटला. व तो आनंद मला मिळतो, कारण माझ्या आतमध्ये जे साठलेलं असतं ते कुठंतरी बाहेर येतं. आणि ही गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे. जेव्हा आपलं साठलेलं जे काय भावना आहेत त्या जर तुमच्या बाहेर आल्या तर निश्चितपणे तुम्हाला इतर विचार करायला वेळ मिळत नाही, किंवा तुमच्यामध्ये नकारात्मकता जी असेल ती निघून जाते आणि माणूस सकारात्मक दृष्टीने विचार करतो. जो माणूस सकारात्मक दृष्टीने विचार करतो तो खरा माणूस असतो. नाही याचं कसं वाईट होईल, त्याचं कसं वाईट होईल, आपण हे कसा, ह्यानी कशी गाडी घेतली, त्याला फ्लॅट कसा भेटला, ह्यानी अमुक कसं आहे, हे विचारामध्ये माणूस ना संपून जातो. आपल्याला काय करायचं, आपल्या पुढे तो वाढेल तेवढं बघायचं, दुसऱ्याला काय मिळेल सोडून द्यायचं. आणि म्हणून मला कवी हा आवडतो, कारण कवी हा नकारात्मक नसतो. जो कविता लिहितो तो माणूस सकारात्मकच असतो, आणि सकारात्मक माणूस हा मनाने मोठा असतो. सर बोलले ना, कोणी अब्जाधीश आहे, कोणी कोट्याधीश आहे, कोणी लक्षाधीश आहे, पण माझा मित्र आणि या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष नक्षत्राधीश आहे. अभिमान आहे मला. खरं तर त्यांच्याबद्दल भरपूर बोलावं असं वाटतं, पण वेळ झालेली आहे, मला समजतंय. आणि आपल्या बाकीच्यांना पण ऐकायचं आहे, कार्यक्रम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मी जाता जाता एक माझी भावना कविताच्या द्वारे, कविता मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या कवितेचं टायटल आहे मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय. कविता माझा प्राण, कविता माझा भास, कविता माझा प्राण, कविता माझा भास, कविता माझी आस आणि कविता माझा श्वास. कविता माझी आवड, कविता माझी जिद्द, कविता माझी आवड, कविता माझी जिद्द. अरे कविता माझी शुद्ध तर कविता माझा बुद्ध. कवितेचे अमृत मंथन, कवितेचे विष प्राशन, कवितेचे अमृत मंथन, कवितेचे विष प्राशन, कवितेचे दुःखाचे वादळ, कवितेचे शासन. ते म्हणतात जे कवी नाहीत ते
ते म्हणतात मी कविता लिहायचा प्रयत्न करतोय, ते म्हणतात भीतीचा सागर पोहण्याचा प्रयत्न करतोय, कोणी म्हणतं मी उगीच त्या विश्वात जगतोय, तर कोणी म्हणतं आयुष्यातील क्षण वाया घालवतोय, तर कोणी म्हणतं उगीच त्या आठवणीत मरतोय. अरे खोल्यांनो, कविता लिहून खऱ्या अर्थानं मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय, मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, मी अगोदर म्हटलं होतं की ज्यावेळी मला कविता लिहिल्यानंतर जो आनंद मिळतो, तो आनंद मला ₹1,00,000 कुणी डिपॉझिट केल्यावर मिळत नाही, तेवढा होतो. आणि म्हणून आपण कवितेच्या माध्यमातून कवी निर्माण करूया. कवी निर्माण झाल्यानंतर माणूस निर्माण होईल आणि माणूस हा देशासाठी एक आधारस्तंभ असेल. आणि अर्थात म्हणजे त्या पर्यायाने जर कवी वाढला तर माणूस वाढेल, आणि माणूस वाढला तर देश वाढेल, आणि देश वाढला तर निश्चितच माणुसकी वाढेल. मला असं वाटतंय की वादळकर सर हे खऱ्या अर्थानं माणुसकी वाढवण्याचं काम करत आहेत, आणि त्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी मला मान सन्मान दिला, माझा सत्कार ते कायम करत असतात. मी तर त्यांना म्हणतो की मी बाबा तुमच्यापेक्षा लहान बनायला मला आवडेल, कारण माझे मान ताट राहील, मी असा बघेन तुमच्याकडे, पण ते मला मान सन्मान देतात. मला या ठिकाणी आपण 2 शब्द माझे ऐकले, कविता ऐकले, वाहवा केली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. रसिको, वर्षानुवर्ष लोक रामायण महाभारत वाचतच असतात, सच्च्या दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो, आणि शाश्वत मूल्ये ही तर अतीतातीतच राहतात. म्हणूनच शीघ्र कवी माननीय शांतारामजी सारखी लोक आपल्या शीघ्र कवितेने, आपल्या बोलण्याने समाज प्रबोधनाचं मोठं काम करत असतात. जोरदार टाळ्या सरांसाठी. खूप खूप अभिनंदन आहे सर. आणि खरंच कर्म म्हणजे काय असतं ते राजेंद्रजी सोनवणे सरांकडे बघितलं की समजतं की कर्मवीर के आगे दुनिया का हर पत्थर साधक बनता है. अरे दीवारें भी दिशा दिखाती है जब मानव आगे बढ़ता है. खूप खूप अभिनंदन आहे सर तुमचं. यानंतर आपण एक वेगळ्या उपक्रमाकडे जाणार आहोत. लातूरचे प्रसिद्ध कवी माननीय प्राध्यापक उन्मेषजी शेकडे यांचं एकाच दिवशी म्हणजे आजच्या दिवशी 10 काव्य संग्रह प्रकाशनाचा रेकॉर्ड होणार आहे. मी माननीय कवी प्राध्यापक उन्मेषजी शेकडे सर यांना विनंती करते की आपण मंचावर यावं. मी सर्व मंचाला विनंती करते, अतिथीगणांना विनंती करते की आपण एकाच दिवशी या कवीचे 10 काव्य संग्रह जे प्रकाशित होत आहेत त्याचं प्रकाशन करावं. काव्यसंग्रह असे आहेत: मायबाप, वावर, शेतकरी, नीलादेवी, रानमाळ, रान चांदणं, कोंब पीक, तास पाणी, रान कष्ट, रान शब्द. मी माननीय प्राध्यापक उन्मेषजी शेकडे जे लातूरचे कवी आहेत आणि एकाच दिवशी माननीय प्रीतीताई सोनवणे यांनाही विनंती करते की आपण मंचावर यावं. ज्या आमच्या एक पाठीचा कणा आपण म्हणू शकतो, स्त्री शक्ती असते तेव्हाच पुरुष शक्ती काम करू शकते. ती मग आईच्या रूपात आहे, पत्नीच्या रूपात आहे, त्या कालिकेच्या रूपात आहे, लक्ष्मीच्या रूपात आहे, सरस्वतीच्या रूपात आहे. या मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. प्रीतीताई सोनवणे आणि त्यांचं सर्व पुस्तकांचं आता प्रकाशन होत आहे. जोरदार टाळ्या. ही सरस्वतीची आराधना आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ही सरस्वतीची उपासना आहे, ही साधना आहे. असं म्हणतात, साधना इंसान को महान बना देती है, साधना इंसान को पुण्यवान बना देती है. पूजा पाता है हर इंसान साधना से, साधना इंसान को यश के शिखर तक पहुंचा देती है. खूप खूप अभिनंदन कविवर्य प्राध्यापक उन्मेषजी शेकडे लातूर निवासी यांचं. एवढी मोठी सरस्वतीची साधना या 8व्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन 2025 मध्ये त्यांच्याकडून झालेली आहे. आणि त्याची दखल घेत कुठेतरी प्रोत्साहन देत माननीय सोनवणे सर यांनी हा रेकॉर्ड ब्रेक सोहळा केलेला आहे. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. यानंतर मी अतिथींना विनंती करते, सोनवणे सरांना, माननीय अध्यक्षांना की आपण त्यांचा सन्मान करावा.
माननीय उन्मेषजी शेकडे सर यांचा स्मृतिचिन्ह देऊन खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.